हारने से उन्हीं को डर लगता है जिनमें आगे बढ़ने का जुनून नहीं होता. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा एकत्रित अभ्यास कसा करायचा आणि स्पेसिफिकली 2020ची जी एक्झाम आहे कंबाईनची, तर प्री एक्झाम पुन्हा एकदा पुढे गेलेली आहे आणि मग आता ऑलमोस्ट एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपण प्रीचा अभ्यास करत आहोत. आणि मग आता इथून पुढे आपण आणखी प्रीचाच अभ्यास करायचा की मेन्सचा अभ्यास करायचा याबद्दलचा एक व्हिडिओ मी 2 दिवसांपूर्वी अपलोड केला होता. त्यामध्ये मी तुम्हाला प्री आणि मेन्सचा अभ्यास एकत्रित कसा करायचा याबद्दल गाईड करेन असं बोलले होते, तर त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ असणार आहे. बरं, आपण प्री आणि मेन्सचा अभ्यास का करायचा आता किंवा आपण मेन्सच्या अभ्यासाकडे आता का वळतोय, त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पूर्व परीक्षेचा अभ्यास आपण खूप मोठ्या कालावधीसाठी केलेला आहे आणि पूर्व परीक्षेची तारीख अजूनही निश्चित नाही. म्हणजे ही एक्झाम कधी होणार आहे हे आपल्याला अजूनही माहिती नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा असा येतो की पूर्व आणि मुख्य या दोन्हीच्या मध्ये जो गॅप असणार आहे, त्या गॅपमध्ये म्हणजे 2.5 ते 3 महिन्यांचा गॅप आपल्याला मिळेल. तर या 3 महिन्यांमध्ये आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास कंप्लीट करू शकतो का? तर अर्थात करू शकतो, पण ते खूप जास्त डिफिकल्ट होणार आहे आणि जर आपण आधी काहीच वाचलेलं नसेल, तर सगळं काही नवीन वाचणं आणि लक्षात ठेवणं हे आपल्यासाठी डिफिकल्ट असू शकतं आणि म्हणून आपल्याला आत्तापासून मेन्सची आपली तयारी असणं हे आवश्यक आहे. अदरवाईज जर पुढे जाऊन आपण मेन्समधून बाहेर पडलो, मेन्स क्वालिफाय नाही होऊ शकलो, तर परत एकदा आपल्याला प्री द्यावी लागेल आणि 2021च्या प्रीबाबत म्हणजे आपण ज्यावेळेला वाट पाहत होतो की ॲड येईल, याची वाट पाहत असतानाच आपण 2020चीच एक्झाम पुढे गेलेली पाहिली. त्यामुळे 2021 वरती भरोसा ठेवून काहीच करण्यात अर्थ नाहीये. म्हणून जे हातामध्ये आहे किंवा जी संधी तुम्हाला मिळाली आहे, त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. मग एक्झॅक्टली नियोजन आपण कसं करणार आहोत किंवा एक्झॅक्टली आपल्याला आता प्री आणि मेन्समधला कोणता पार्ट अभ्यासायचा आहे याच्याबद्दलचं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेला अभ्यासाला सुरुवात करायची असते, तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही प्री आणि मेन्स दोन्हीसाठी असणारे समान विषय कोणते आणि असमान विषय कोणते याची लिस्ट बनवा आणि जे समान विषय आहेत किंवा जे टॉपिक असे आहेत की जे कॉमन आहेत प्री आणि मेन्सला, तर त्यांची अगदी डीपमध्ये तयारी करा आणि जे असमान आहे ते आपण मागे ठेवू शकतो, जे की आपण प्री क्वालिफाय झाल्यानंतर मेन्सच्या जस्ट आधी आपण त्याची तयारी करू शकतो. त्याचा फायदा काय होईल, तर जो अवघड घटक आहे किंवा जो आपण आतापर्यंत कधी वाचलेलाच नाही असा जो पार्ट आहे, तो आपण एक्झामच्या जस्ट आधी 2 ते 3 महिन्यांमध्ये कव्हर करू शकतो आणि जे समान घटक आहेत ते आपण प्रीपासूनच प्रिपेअर केलेले असल्यामुळे या घटकांमध्ये आपल्याला चांगला स्कोर करण्यासाठी मदत मिळू शकते. हा झाला एक मुद्दा. त्यानंतर कशाला किती वेळ द्यायचा, म्हणजे आता जर आपण मेन्सचा अभ्यास करायचा म्हटलं, तर मग प्रीच्या अभ्यासाला किती वेळ द्यायचा, मेन्सच्या अभ्यासाला किती वेळ द्यायचा किंवा अभ्यास नक्की कसा करायचा, असे खूप सगळे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असतील. या सगळ्याबद्दलचं डिस्कशन आपण इथे करणार आहोत. त्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, तो म्हणजे की तुम्ही काही जण 12 तास अभ्यास करत असतील, काही जण 14 तास करत असतील, काही 6 तास, 7-8 तास प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार अभ्यास करत असतो. पण अभ्यास कोणी किती केला किंवा काय-काय वाचलं, किती पुस्तकं वाचली, यापेक्षा आपल्याला आउटपुट किती मिळत आहे याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे मी तुम्हाला नेहमी सांगते, की 2 पुस्तकं आहेत, दोन्ही पुस्तकं 100 पेजेसची आहेत असं आपण गृहीत धरूयात. पहिलं जे 100 पेजेसचं पुस्तक आहे ते वाचल्यानंतर त्याच्यातून तुमचे 2 ते 3 मार्क्स कव्हर होणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे. आणि दुसरं पुस्तक जर वाचलं तर त्याच्यातून तुमचे 9 ते 10 मार्क्स कव्हर होणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे. मग तुमचा प्रेफरन्स काय असायला पाहिजे? अर्थात दुसरं पुस्तक, कारण त्याच्यातून आउटपुट जास्त आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला हेच माहिती नसतं आणि हे माहिती नसल्यामुळे आपण कष्ट करत असतो खूप जास्त, पण ते कष्ट आपले वाया जात असतात. ठीक आहे. तर मग आज आपण या सगळ्या गोष्टींबद्दल व्यवस्थितपणे सविस्तरमध्ये डिस्कशन करणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला सिलॅबस माहिती असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर आपण प्री आणि मेन्सचा सिलॅबस पाहूयात. आज आपण सिलॅबसमधले जे कॉमन घटक आहेत, पी-एस-आय असेल, एस-टी-आय असेल, ए-एस-ओ असेल, या तिन्ही पोस्टसाठी असणारे प्री आणि मेन्सचे समान घटक कोणते आहेत किंवा
कोणत्या घटकांचा अभ्यास केला तर तुम्हाला या तिन्ही पोस्टसाठी फायदा होऊ शकतो प्री आणि मेन्सला, हे आपण पाहणार आहोत. आणि मग नंतर आपण PSIसाठी सेपरेटली, STIसाठी सेपरेटली आणि ASOसाठी सेपरेटली मेन्सचा अभ्यास कसा करायचा ते परत पाहूया. ठीक आहे. तर आत्ता जर आपण पूर्व परीक्षेच्या बाबतीत विचार केला तर पूर्व परीक्षा माहिती आपल्याला की 100 मार्क्सची असते, एकच पेपर असतो, 100 प्रश्न असतात आणि 100 गुण असतात त्याला. आणि जर दर्जा पाहिला तर पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलचे प्रश्न जे आहेत ते येतात. माध्यम मराठी आणि इंग्रजी म्हणजे प्रत्येक प्रश्न आपल्याला मराठीमध्येही असतो आणि इंग्रजीमध्येही असतो. एका तासामध्ये हे आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. तर हे सगळं माहिती आहे तुम्हाला. आता आपण जर मेन्सकडे आलो तर मेन्स जी आहे ती यापूर्वी 200 मार्क्सला होती. इथे मात्र काही चेंजेस झालेले आहेत. आता मुख्य परीक्षा जी आहे ती 400 मार्क्ससाठी आहे, 400 गुणांसाठी आहे. पेपर 2च राहतील, पण मार्क्स जे आहेत ते फक्त आयोगाने चेंज केलेले आहेत. मग पहिला पेपर जो असतो तो परत एकदा संयुक्त पेपर असतो, म्हणजे कंबाईनला पूर्व परीक्षा देताना जसं तुम्ही PSI, STI, ASO या तीनही पोस्टसाठी ज्या पद्धतीने तुम्ही एकच पेपर देता, तसं मेन्सला जो पहिला पेपर असतो तो तुम्हाला तिन्ही पोस्टसाठी एकच द्यावा लागतो. ठीक आहे. आणि तो जो पेपर असतो तो असतो मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञानचा. हे 3 विषय त्याच्यामध्ये असतात. पण इथे एक मुद्दा लक्षात घ्या की म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना ज्यांचं बॅकग्राऊंड नाही आहे इंग्लिश, तर त्यांना इंग्रजी व्याकरणची किंवा इंग्लिश ग्रामरची खूप जास्त भीती वाटते, बरोबर. आणि ज्यांचं इंग्लिश चांगलं स्ट्रॉंग आहे त्यांना मराठी ग्रामरची भीती वाटते. तर इथे जर आपण मेन मुद्दा लक्षात घेतला, मराठी व्याकरणवरती जे प्रश्न येतात त्या प्रश्नांची संख्या आहे 50 आणि त्याच्यासाठी गुण जे आहेत ते आहेत 100. म्हणजे 200 पैकी 100 मार्क्स जे आहेत ते फक्त मराठी ग्रामरसाठी आहेत. म्हणजे मराठी ग्रामरचं वेटेज काय आहे किंवा या विषयाला किती महत्त्व आहे आणि हा विषय आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी त्याचबरोबर रँकमध्ये येण्यासाठी किती जास्त मदत करू शकतो हे तुम्हाला इथूनच लक्षात येईल. ठीक आहे. जर आपण इंग्रजीचा विचार केला तर 30 प्रश्न असतात 60 मार्क्ससाठी. आणि इतर जे आहेत, मग इतरमध्ये काय काय येतं ते आपण पुढे पाहूयात. 3 ते 4 मेन असे आपण म्हणूयात की टॉपिक येतात. त्याच्यावरती हे 20 प्रश्न असतात आणि 40 मार्क्स असतात. ठीक आहे. आणि दुसरा पेपर जो आहे त्याच्यामध्ये पण 100 प्रश्न असतील आणि 200 मार्क्स असतील. तर इथे आपण पहिल्यांदा मराठी आणि इंग्रजीचा जर विचार केला तर मराठीमध्ये मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की 50 प्रश्न आहेत 100 मार्क्ससाठी. इथे डिटेलमध्ये सिलेबस दिलाय, पण तो मी सगळा काही वाचून दाखवत नाहीये तुम्हाला. मी फक्त तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे की कशा पद्धतीने हे फॉलो करायचं आहे. मराठीचे 50 झाले, त्यानंतर इंग्लिशचे 30 आणि इतरमध्ये काय काय होतं तर चालू घडामोडी आहेत. माहितीचा अधिकार जो आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005, त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान. मग इथे अगदी साधी गोष्ट आहे की 50 प्रश्न जे आहेत ते मराठीचे येतात, इंग्रजीचे 30 प्रश्न येतात आणि उरलेले जे 20 आहेत ते या 4 घटकांवरती येतात. म्हणजे करंट अफेअर्स असेल, माहिती अधिकार अधिनियम, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान. म्हणजे हे इतर जे 4 टॉपिक आहेत त्यांना तुलनेने वेटेज आपण कमी पाहू शकतो आणि त्याच्यामध्ये पण जे 20 प्रश्न असतात त्याच्यामधले 10च्या आसपास प्रश्न जे आहेत ते करंट अफेअर्सवरती येतात. म्हणजे बाकीचे 3 जे आहेत माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान, हे फक्त म्हणजे हे 3 मिळून 10 मार्क्सला येतात. मग याच्यामध्ये कशाला किती वेळ द्यायचा आणि कशाला किती तुम्ही कशा पद्धतीने मेहनत करणार आहात हे तुम्ही इथेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की मी जर माझे मराठी आणि इंग्रजीचे हातचे मार्क्स जाऊ द्यायचं नाही असं ठरवलं आणि त्याच्यामध्ये करंट अफेअर्सचं तुम्ही प्रीसाठी पण केलेलं आहे. जर तुम्ही हे हातचे मार्क्स जाऊ द्यायचे नाही असं जर डिसाईड केलं तर बाकीचं जे उरलेलं आहे ते तुम्हाला वाचण्याची गरज पडत नाही. तर थोडं स्मार्ट स्टडी करायला शिका. जिथे आउटपुट जास्त आहे तिथेच तुमचे एफर्ट्स तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. ज्याच्यामध्ये आउटपुट जास्त नाहीये तिथे जास्त वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाहीये. ठीक आहे. तर याच्याबद्दल पुढे बोलूयातच आपण. अगदी शॉर्टमध्ये पहिल्यांदा सिलेबस पाहून घेऊयात. त्यानंतर जर आपण कॉमनमध्ये पाहिलं तर बुद्धिमत्ता चाचणी प्रीला आहे, मेन्सला आहे. महाराष्ट्राचा भूगोल प्रीला आहे, मेन्सला आहे. महाराष्ट्राचा इतिहास प्रीला आहे, मेन्सला आहे आणि भारतीय राज्यघटना प्रीला आहे, मेन्सला आहे. तर हा जो सिलेबस आहे तो PSI मेन्सचा मी घेतलेला आहे. पण तुम्ही जर STI आणि ASO मेन्सला पाहिलं तर 1-2 मुद्दे जर सोडले तर हे जे पहिले 4 विषय आहेत हे सेम आहेत STI साठी सुद्धा आणि ASO साठी सुद्धा, दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा. म्हणजे मुख्य परीक्षेसाठी, पूर्व परीक्षेला तर आपल्याला या तिन्ही पोस्टसाठी तेवढाच अभ्यास करायचा आहे.
मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला पहिला पेपर जो आहे तो तिन्ही पोस्टसाठी एकच असल्यामुळे तुम्हाला तिथे तेवढेच म्हणजे जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढा तुम्हाला तिन्ही पोस्टसाठी फायदा होणार आहे. आणि दुसरा पेपर जो वेगवेगळा असतो म्हणजे PSIसाठी वेगळा असेल, STIसाठी वेगळा आणि ASOसाठी वेगळा. तर तिथे सुद्धा काही सब्जेक्ट जे आहेत ते कॉमन आहेत. आणि हेच सब्जेक्ट तुम्हाला प्रीला सुद्धा आहेत. मग जर तुम्ही करतानाच हे सब्जेक्ट मेन्सच्या दृष्टीने केले, तर तुम्हाला प्रीमध्ये तर फायदा होईलच, पण त्याचबरोबर मेन्सचा सुद्धा स्कोर तुमचा चांगला येईल आणि हे जर तुम्ही सगळं परफेक्ट केलं, तर अर्थात तुम्हाला क्वालिफाय व्हायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर इथे मी फक्त जे कॉमन सब्जेक्ट आहेत ते घेतलेले आहेत. ठीक आहे. आता आपण जर PSIचा पुढचा सिलेबस पाहिला, तर त्याच्यामध्ये दुसरा पार्ट जो महत्त्वाचा येतो तो म्हणजे कायदे. इथे मी डिटेलमध्ये देत नाहीये, म्हणजे सिलेबस तुम्हाला दिसतोय, पण जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करत नाहीये. पण एवढं सांगेन, की कायद्याचा अभ्यास जो आहे तो खूप जास्त डिफिकल्ट वाटतो, कारण इथे जे तुम्हाला 6, 7, 8 आणि 9 नंबरला जे 4 कायदे दिसत आहेत, हे 4 कायदे जे आहेत ते खूप मोठे आहेत. म्हणजे याच्यामध्ये खूप जास्त कलमं आहेत आणि ती लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे. आणि बाकी जे मायनर ॲक्ट आहे, जे इथे तुम्हाला दिसत असतील मानवी हक्क आणि जबाबदाऱ्यामध्ये, त्याच्यामध्ये नागरी हक्क संरक्षण अधिनियम आहे, मानवी हक्क संरक्षण अधिनियम आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण आहे, त्यानंतर ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे, हुंडाबंदी अधिनियम आहे. हे जे छोटे-छोटे ॲक्ट आहेत, त्याच्यामध्ये थोडी कलमं आहेत, पण सगळ्या कायद्यांची म्हणून कलमं लक्षात ठेवायला आपल्याला डिफिकल्ट वाटू शकतं. मग हा पार्ट जरी तुम्ही आत्ता केला, तरी काय होऊ शकतं, की तुम्ही फक्त म्हणजे तुमचा प्रीचा अभ्यास आणि मेन्सचा अभ्यास याच्यामध्ये तुमचा गोंधळ उडू शकतो. प्रीचं लक्षात ठेवायचं की मेन्सचं लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये दोन्हीही लक्षात राहणार नाही असं होऊ शकतं. आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तर प्री आणि मेन्स दोन्हीला फायदा होईल असे सब्जेक्ट करायचे आहेत आणि मेन्सचे असे टॉपिक घ्यायचेत किंवा असे सब्जेक्ट घ्यायचेत, ज्याचा तुम्हाला प्रीच्या अभ्यासामध्ये अडथळा येणार नाही. म्हणजे तुम्ही मेन्सला तर टार्गेट कराल, पण त्याचा कुठलाही निगेटिव्ह इफेक्ट तुमच्या प्रीच्या अभ्यासावरती पडणार नाही. मग असे कोणते सब्जेक्ट आहेत, की जिथे आपण व्यवस्थितपणे करू शकतो? तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, की हे जे 4 सब्जेक्ट आहेत, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास आणि भारतीय राज्यघटना, हे तुम्हाला पूर्वलाही आहेत आणि मुख्यलाही आहेत. तुम्ही पूर्वच्या दृष्टीने या 4 विषयांचा अभ्यास अगदी परफेक्ट केलेला आहे आत्तापर्यंत, बरोबर? मग आता तुम्हाला काय करायचं इथून पुढे, या विषयांवरती मुख्याला जे प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांचं विश्लेषण करायला सुरुवात करा. त्याचा फायदा तुम्हाला काय होईल? मुख्यसाठी जो तुमचा बेस तयार असायला पाहिजे, तो तुमचा तयार होईल आणि मुख्यचे प्रश्न प्रीपेक्षा थोडे डीपमध्ये विचारलेले असतात. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला प्रीमध्ये सुद्धा होईल. ठीक आहे? तर इथे तुम्ही मुख्यची तयारी कराल आणि तुम्ही काहीतरी वेगळं वाचताय, त्यामुळे पूर्वपरीक्षेचा अभ्यास तुमचा होत नाहीये किंवा तो विसरून चाललाय असा मुद्दा येतच नाही. ठीक आहे? त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे पहिला पेपर हा तर अगदी म्हणजे 200 गुण मिळवून देणारा पेपर आहे. त्याच्यापैकी 100 मार्क्स जे आहेत ते तर आपल्या हातातलेच आहेत. कारण मराठी हा विषय, मराठी ही आपली मातृभाषा आहे. त्यामुळे मराठीचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये जर आपले मार्क्स जात असतील, तर मग आपण कसला अभ्यास करतोय? पण त्यामुळेच हा एक विषय जो की तुम्हाला पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना त्रासदायक ठरणारही नाही आणि त्याचा अभ्यास तुम्हाला तिन्ही पोस्ट मिळवून देण्यासाठी, त्याचबरोबर ग्रुप सीची ॲड जर आली, तर ग्रुप सीची पोस्टसुद्धा मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. इंग्रजीचं पण तसंच आहे, पण जर समजा इंग्रजी तुमचं बॅकग्राऊंड नसेल इंग्लिश, तुम्हाला इंग्लिश खूप जास्त टफ वाटत असेल, तर तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील आणि त्यामुळे कदाचित तुम्ही प्रीच्या किंवा इतर अभ्यासापासून थोडेफार डिस्ट्रॅक्ट होऊ शकता. ज्यांना विश्वास आहे, की आपलं म्हणजे इंग्लिश बऱ्यापैकी आहे आणि आपण ते कव्हर करू शकतो, त्यांनी आत्ता मराठी, इंग्रजी या दोन्हीचा अभ्यास सुरू केला पाहिजे. पण ज्यांना खूपच जास्त असं वाटतं, की नाही होऊ शकत माझ्याकडून, त्यांना मात्र मी सजेस्ट करेन, की तुम्ही मराठी ग्रामर तरी परफेक्ट करा. त्याचे मार्क्स जे आहेत ते तुमच्या हातचे गेले नाही पाहिजे कारण 50 पैकी अगदी जे 50 प्रश्न असतात, त्यापैकी अगदी 45 ते 47 प्रश्न हे बरोबर येऊ शकतात मराठी व्याकरणमध्ये. त्यामुळेच तुम्ही या अभ्यासाला आत्ता जास्त महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे दिवसातले एखादा तास तुम्ही 1 तास ठीक आहे, 1 ते 2 तास तुम्ही मराठी व्याकरणसाठी द्यायला पाहिजे आणि बाकीच्या वेळेमध्ये जे समान घटक मी तुम्हाला आत्ता सांगितले किंवा जे समान विषय मी सांगितले, त्याचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. हे सगळं करण्यापाठीमागचे रिझन पण मी तुम्हाला पटकन सांगते. एक तर हा जर अभ्यास तुम्ही केला मराठी व्याकरणचा, तर तुम्ही मेन्ससाठीचे 100 पैकी किमान 90 ते 95 मार्क्स जे आहेत, ते आता तुम्ही सेव्ह करून ठेवताय. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की मी मेन्सला गेल्यानंतर माझी आत्ता 90 ते 95 मार्क्सची तयारी आहे, पहिल्या पेपरमध्ये. ठीक आहे. जो पेपर तुम्हाला पुढे घेऊन जायला म्हणजे
जे आपलं मेरिट असतं किंवा रँकिंग जे होतं तुमचं रिझल्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये खूप जास्त मदत करू शकतात हे मार्क्स तुम्हाला. त्यामुळे याची तयारी तुम्ही केली पाहिजे. हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर जे मी तुम्हाला कॉमन सब्जेक्ट सांगितले त्याची जर तुम्ही तयारी केली तर तुम्ही प्रीसाठी सुद्धा ॲडव्हान्स स्टडी करताय. म्हणजे हार्ड लेव्हलचे क्वेश्चन्स तुम्ही पाहताय कारण मेन्सचे क्वेश्चन्स पाहताय. त्यामुळे प्रीबाबतचा एक आत्मविश्वास पण तुमचा वाढेल आणि मेन्ससाठी आवश्यक असणारी तुमची म्हणजे ते 4 विषय बघितले आपण आणि इकडे मराठी पाहिला, तर आपण असं म्हणू शकतो की ऑलमोस्ट 40% ते 50% तयारी तुमची आत्ताच होऊन जाते. मग उरलेली तयारी तुम्ही जो वेळ तुम्हाला पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मिळणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ती तयारी करता येते. म्हणजे जे अवघड घटक आहेत ते तुम्ही तिथे करू शकता आणि सोबतीला जर तुम्ही इंग्रजीचा अभ्यास केला, जर तो तुमचा स्ट्राँग सब्जेक्ट असेल, तर काहीच प्रॉब्लेम नाही. ज्यांना खूप भीती वाटते त्यांनी थोड्याफार कन्सेप्ट समजून घेण्यासाठी तयारी केली, तर त्यांना सुद्धा बऱ्यापैकी मार्क्स मिळू शकतात आणि त्यामुळे तुम्ही मेन्सचा जो स्कोर आहे तो आत्तापासून सेव्ह कराल. बरं एवढा सगळा खटाटोप का करायचा? कशासाठी करायचा? त्याचं रिझन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 2020ची जी कंबाईन आहे ती अगदी म्हणजे 1 वर्ष झालं ऑलमोस्ट. ती पुढे ढकलत आलेली आहे. अजूनही ती परीक्षा झालेली नाहीये. अजूनही त्या परीक्षेबद्दलच्या तारखेची निश्चितता नाहीये. आणि अशा वेळेला जर आपण 2021ला म्हणजे 2020चीच परीक्षा झालेली नाहीये आणि मी 2021चा ठीक आहे, हा अटेम्प्ट माझ्या हातून गेला तर गेला, मी 21चा देईन. असा जर तुम्ही विचार करत असाल, तर आपल्याला अजूनही माहिती नाही की कोविड-19ची परिस्थिती कधी कंट्रोलमध्ये येईल आणि तिथून पुढे ॲड कधी येईल, एक्झाम कधी होईल, याबद्दल तुम्हाला कोणीच नाही सांगू शकत. त्यामुळे अजून किती दिवस वाट पाहत बसायची? तेवढे पेशन्स आपल्याकडे आहेत का? किंवा तेवढ्या कन्सिस्टन्सीने आपण अभ्यास करू शकतो का? या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर हा अटेम्प्ट जो आहे 2020चा, तो तुम्ही हातून जाऊ नाही द्यायला पाहिजे, असं वैयक्तिकरित्या मला वाटतं. ठीक आहे? आणि म्हणूनच तुम्ही आता याच्यामध्ये काय करणार आहात, तर जे 4 समान घटक सांगितले त्यांचा अभ्यास प्लस तुम्ही मराठी व्याकरण हा विषय अगदी स्ट्राँग करून ठेवायचा आहे, की ज्याची फक्त तुम्ही म्हणजे एक रिव्हिजन जरी केली तरीसुद्धा मेन्सच्या वेळेला तुम्हाला तिथे मराठी व्याकरणसाठी वेगळा वेळ द्यावा लागणार नाही. सोबतच तुम्ही थोडंफार इंग्रजी करू शकता. मराठी व्याकरणच्या बाबतीत जे 30 डेज चॅलेंजचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी एखादी बॅच सुरू करण्याचा विचार मी करत आहे आणि तसं मी त्यांना सांगितलेलं आहे. जर पॉसिबल झालं तर मग तीच बॅच किंवा तेच लेक्चर्स मी तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेन किंवा ती बॅच मी सगळ्यांसाठी ओपन करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. ठीक आहे? तर ह्या लेक्चरमधून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, की आत्ता फक्त आणि फक्त पूर्वचा अभ्यास करू नका. कारण तुम्ही पूर्व कितीही चांगल्या मार्क्सनी पास झाला म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक गृहीत धरूयात, की समजा 45 प्लस ठीक आहे आपण 50 मार्क्सचा आपण विचार करूयात, की समजा 50 मार्क्सचा कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रीला मार्क्स आहेत अगदी 60 किंवा 65 एवढे मार्क्स तुम्हाला मिळालेत. पण 50 मार्क्सचा कट ऑफ आहे म्हटल्यानंतर पुढे कितीही मार्क्सची लीड असली तरीसुद्धा त्याचा तुम्हाला फायदा नसतो. फायदा एवढा आहे, की तुम्ही ज्यावेळेला सेफ स्कोरमध्ये असता त्यावेळेला तुम्ही पटकन मेन्सचा अभ्यास करता. पण जर तुमचा मेन्सचा अभ्यास नाहीये, तुम्ही फक्त आणि फक्त प्रीचा इतके दिवस अभ्यास केलाय आणि तुमचा स्कोर खूप चांगला आलाय प्रीमध्ये. पण जर तुमचा मेन्सचा अभ्यास वेळेत व्यवस्थित कंप्लीट नाही झाला, तर मेन्समधून बाहेर पडणं हा फार मोठा धक्का असू शकतो. एक वेळ आपण 4 ते 5 वेळा पास नाही झालो, तरीसुद्धा आपल्याला जेवढं दुःख होत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त दुःख तुम्हाला एकदा मेन्समधून बाहेर पडल्यानंतर होत असतं. कारण परत हा प्रवास पहिल्यापासून सुरू करायचा असतो आणि परत एकदा मेन्स देताना आपण मेन्स पण पास होऊ की नाही, ही एक भीती आपल्या मनामध्ये असते. त्यामुळे जर आत्ता एक संधी मिळालेली आहे, तर मला वाटतं हा जो वाढवून मिळालेला कालावधी आहे तुम्हाला, त्या हा वेळेचा तुम्ही चांगला वापर करून घ्या आणि आत्ता तुम्ही पूर्वसोबतच मुख्य परीक्षेची सुद्धा तयारी करा. फक्त पूर्व परीक्षेच्या अभ्यासावरती डिपेंड राहू नका आणि अभ्यास करताना असा करा, की ज्याचा तुम्हाला पूर्वला सुद्धा फायदा होईल. ठीक आहे? सो आत्तापासून तयारी केली तर काहीतरी होईल. अदरवाईज मी उद्या करेन, परवा करेन असं जर म्हणत बसलात, तर परत एकदा 8 दिवसांवरती एक्झाम येऊन ठेपेल आणि मग तिथून पुढे तुमच्याकडून काहीच नाही होणार. ॲटलीस्ट सिलेबस काय आहे, बुक लिस्ट कुठली आहे, स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, या गोष्टीबद्दल तरी आत्तापासून जाणून घ्यायला सुरुवात करा. याबद्दल आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, जसं म्हणजे स्पेसिफिक पोस्ट वाईज पी-एस-आयसाठी काय, एस-टी-आयसाठी काय, तर त्याच्याबद्दलचे व्हिडिओज मी नक्की तुमच्यासाठी अपलोड करेन. तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आय होप या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल इथून पुढचा प्लॅन बनवण्यासाठी आणि तो प्लॅन बनवून तुम्ही प्रॉपरली फॉलो पण कराल. जर या व्हिडिओचा फायदा होईल असं तुम्हाला वाटत असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक यू.